आपण महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जातोय जुनागडला। महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील ज्या काही गोष्टी त्या प्रत्येक गोष्टीची आपण तुलना करणार आहोत। प्रथमतः आपण नाशिक सोडल्यानंतर या ठिकाणी गुजरातला सापुतारा हा पॉईंट लागतोय। सापुताऱ्याला आल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने भौगोलिकदृष्ट्या चेंज अशी जाणवते या ठिकाणी। इथं थंड हवेचं ठिकाण आहे। जसं आपण महाराष्ट्रात महाबळेश्वर वगैरे बघतो तसं गुजरातमध्ये सापुतारा हे हिल स्टेशन आहे। या ठिकाणी बोटिंग आहे, क्लाइम्बिंग आहे, त्याचबरोबर टेबल पॉईंट आहे, त्याचबरोबर इथं नाईट कॅम्पिंग तुम्ही टेंटमध्ये करू शकतात। आता सध्या नाताळचा सीजन असल्यामुळे बऱ्यापैकी पर्यटक या ठिकाणी तुम्हाला आलेले दिसतील। या ठिकाणी पर्यटनाचं एक अतिशय चांगलं मॉडेल या ठिकाणी गुजरात सरकारने डेव्हलप केलेलं आहे। नेहमीच आपण बघतो की जो काही सीमा भाग आहे त्या भागामध्ये तेवढं त्या प्रमाणात विकास होत नसतो किंवा कुठल्याही सरकारचं सीमा भागात तेवढं लक्ष नसतं, पण या भागात ती गोष्ट त्या ठिकाणी थांबलेली आहे आणि इथं विकासाचा अत्युच्च पारा म्हणजे विकासाचा जो अंक आहे तो फार वर नेऊन ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी विकास झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय। बऱ्याच गोष्टी आपण पुढे बघणार आहोत। तर आता हा होता भौगोलिक बदल जो महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहे तो सांगतोय।